त्यांनी सदैव ज्या समाजात चुकीच्या रूढी परंपरा होत्या त्याच्यावर त्यांनी त्यांच्या कीर्तनातून सडकून टीका केली आणि त्यांनी संत कसा असावा हे स्वतःच्या पेहरावातून त्या ठिकाणी समाजासमोर आदर्श ठेवला. डोक्यावर एक फुटलेल्या मडक्याची टोपी, हातामध्ये झाडू, असं एक कानामध्ये फुटलेल्या बांगडीची काच आणि तोंडामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष असं करत त्यांनी स्वतः त्या ठिकाणी स्वच्छता केली. आणि आज आपण बघतो की जसं या ठिकाणी सरांनी सांगितलं की एकही इयत्ता न शिकलेल्या माणसाला या ठिकाणी विद्यापीठाला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव त्या ठिकाणी शासनाला द्यावं लागलं. त्याचप्रमाणे त्यांच्या कृतीतून त्यांनी जी स्वच्छतेची मोहीम त्या काळी सुरू केली तिची दखल घेऊन देखील शासनाला राष्ट्रसंत गाडगे महाराज स्वच्छता अभियान देखील या ठिकाणी सुरू करावं लागलं. यावरून आपल्याला बाबांची या कार्याची या ठिकाणी महती दिसते. संपूर्ण आयुष्य त्यांनी गरीब शोषितांच्या कल्याणासाठी या ठिकाणी त्यांचं घालवलं आणि त्यांच्या कार्याची दखल ज्यांना आपण संपूर्ण विश्ववंदन करतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील त्या ठिकाणी बऱ्याचदा त्यांच्या वसतिगृहांना त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यांच्या संस्थेने देखील त्या ठिकाणी बरीच मदत केली. गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेळोवेळी एकमेकांना भेटत असत, एकमेकांच्या कार्याची आदानप्रदान त्या माध्यमातून ते करत असत. आणि गाडगे बाबांनी मोठ्या अभिमानाने त्या ठिकाणी गोष्ट सांगितली की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नंतर जर या महाराष्ट्रामध्ये थोर समाज सुधारक म्हणून जर निस्वार्थ भावनेने कोणी कार्य करत असेल तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराज या ठिकाणी करतात. हे अतिशय अभिमानाने त्या ठिकाणी बाबासाहेबांनी व्यक्त केलं.